नमस्कार. कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त नारळी भात बनवतोय. नारळी भात बनवणे खूप सोपे आहे. हा भात तुम्ही नारळी पौर्णिमेलाच नाही तर इतर दिवशीही बनवून टिफिन बॉक्समध्ये नेऊ शकता. नारळी भाताकरता इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ पाण्यातून धुवून चाळणीतून पाणी काढून अर्धा तास भिजत ठेवला होता. यानंतर 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी किसलेला गूळ. तांदूळ, ओलं खोबरं आणि किसलेला गूळ समप्रमाणात घेतला आहे. याचबरोबर लागेल 4 टेबलस्पून तूप, 3 लवंगा, 2 वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, कोमट दुधात भिजवलेल्या 8 ते 10 केशरच्या काड्या, मनुके, काजू आवडीनुसार घेऊ शकता, 1 टीस्पून वेलची पावडर आणि लागेल मीठ चवीनुसार. सगळ्यात आधी एक जाड बुडाचे भांडे गरम करायला ठेवून यात तूप टाकून घ्या. यात काजू टाकून सतत परतत राहावे. या ठिकाणी काजूला सोनेरी रंग आलेला दिसत आहे. आता काजू प्लेटमध्ये काढून घ्या. यानंतर मनुकेही थोडा वेळ परतून प्लेटमध्ये काढून घ्या. आता त्याच तुपात खडे मसाले टाकून भिजवलेला तांदूळही टाकून 4 मिनिटे परतत राहावे. पॅरलली 2.5 वाटी पाणी गरम करून घ्या. या ठिकाणी तुम्ही तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार पाणी कमी किंवा जास्त करू शकता. 4 मिनिटांनंतर तांदूळ छान परतलाय. यात तयार गरम पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि वर झाकण ठेवून मंद आचेवर भात शिजू द्या. लगेचच दुसऱ्या गॅसवर दुसऱ्या पॅनमध्ये राहिलेले 1 टेबलस्पून तूप टाकून यात खोवलेलं खोबरं आणि गूळ टाकून परतत राहावे. भातातील पाणी आटण्याआधी गूळ खोबऱ्याची प्रक्रिया पटकन करून घ्या. या ठिकाणी गूळ आणि खोबरे छान एकजीव झाले आहे. आता हे मिश्रण भातात टाकून छान मिक्स करून घेऊ. यानंतर यात भिजवलेला केशर, काजू, मनुके, वेलची पावडर टाकून छान मिक्स करून घ्या. वर झाकण ठेवून द्या. गॅस मध्यम आचेवर ठेवावा. 2 ते 3 मिनिटांनंतर यातील पाणी आटलेले दिसत आहे. आता गॅस मंद आचेवर ठेवावा. 15 मिनिटांनंतर झाकण काढून घ्या. नारळी भात सर्व करण्याकरता रेडी झालेला आहे. खूप मस्त मोकळा भात झाला आहे, तुम्ही पाहू शकताय. हा रुचकर असा नारळी भात येणाऱ्या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ मीराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.